सोलापुरातील होडगी रस्त्यावरती सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम जे आहे ते सुरू आहे आणि या रस्त्यावर आता महापालिका प्रशासनाने जे आहे ते स्थगिती दिलेली आहे। खरं तर हा रस्ता जो आहे तो MSRDCच्या माध्यमातून सिमेंट कॉन्क्रीटीकरणाच्या माध्यमातून बांधला जातोय। मात्र आता याला महापालिका प्रशासन जे आहे ते त्याला स्थगिती दिलेली आहे। नक्की महापालिका प्रशासनाचं किंवा सत्ताधारी मंडळींचं नक्की काय म्हणणं आहे, कशासाठीचा हा रस्ता आहे? आपल्यासोबत सभागृह नेते नरेंद्र काळे आहेत। अध्यक्ष, काय सांगाल? खरं तर या रस्त्याला अचानकपणे स्थगिती देण्यात आलेली आहे महापालिकेकडून। 50% पेक्षा रस्ता हा पूर्ण झालेला आहे। काय नक्की गडबड झालेली आहे? सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत साधारणपणे 5 किलोमीटरचा हा रस्ता होता। हा रस्ता चालू केल्यानंतर साधारणपणे महिना दीड महिन्यापूर्वी या संबंधित अधिकाऱ्यांना, यांच्या कन्सल्टन्सीला आणि ठेकेदारांना बोलून महापालिकेत एक बैठक झाली होती। त्या बैठकीत महापालिकेच्या इथं काय काय अडचणी आहेत, महापालिकेच्या दृष्टीने काय व्हायला पाहिजे, का कुठले चेंबर्स उचलून घेतले पाहिजे, पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे, जे अप्रोच रोड्स आहेत त्याच्या संदर्भातलं काय नियोजन, या सगळ्या संदर्भातली एक बैठक झाली। त्या बैठकीनंतर त्यांनी व्हिजिट केली। व्हिजिटनंतर त्यांनी या सगळ्या गोष्टी करून द्यायची कबुली दिली। पण हे करत असताना त्यांनी कुठेही ज्या आमच्या अडचणी आहेत त्या अडचणी कुठेही सॉल्व करताना दिसल्या नाहीत। एक महिना दीड महिने झाले त्यांनी काम तसंच चालू ठेवलं आणि त्यानंतर आत्ता शेवटी महापालिकेत काल बैठक घेतल्यानंतर आयुक्तांनी असा निर्णय घेतला की तुम्ही पहिल्यांदी जवळपास या लाईनवर 86 मॅनहोल्स आहेत आणि ही मुख्य लाईन आहे ड्रेनेज लाईनची, आणि या 86 मॅनहोल्सपैकी 16 मॅनहोल्स आता ह्या रस्त्याखाली गेलेत। आता हा रस्ता परत पडून हे मॅनहोल्स उचलून घ्यावं लागतील। हे पुढचे मॅनहोल्स रस्त्याखाली जाऊ नयेत, तिकडनं येणारे अप्रोच रोड्स उचलून घ्यावेत। त्याच्याबरोबर तिकडनं येणारं पावसाचं पाणी असेल किंवा अन्य पाणी असेल त्याचा निचरा होण्यासाठी स्ट्रॉम ड्रेन लाईनची गरज आहे, त्याही करणं गरजेचं आहे। काही ठिकाणी पिण्याची पाईपलाईन आणि पिण्याच्या पाईपलाईनचे वॉल्स जे आहेत, जे आपण चावी म्हणतो, हे काही यांच्या गटर्समध्ये गेलेले आहेत, ते बाजूला करून घ्यावं लागतील। कारण वारंवार याची रिपेरी निघत असते, या लाईनची रिपेरी निघत असते, म्हणून हे ह्या रस्त्याखाली जाऊन चालणार नाही। याच्यासाठी या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर शेवटी यांच्याकडनं हे होत नाही याचा विचार करून ह्या कामाला स्थगिती दिली। काल आयुक्तांनी तसे आदेश दिले की हे काम ताबडतोब थांबवण्यात यावं। पण मग खरं तर यामध्ये जर का हे काम होताना दिसलं नाही महापालिका प्रशासनाला, तर त्यांनी मुळात या कामाला परवानगी किंवा ज्या NOC महापालिकेकडून घेणं अपेक्षित असतं ते द्यायला नाही पाहिजे होते, असा देखील एक प्रवाह समोर येत आहे। कुठेतरी महापालिकेला उशिराने ही जाग आली आहे किंवा उशिरा हे शहाणपण सुचले, अशी एक टीका विरोधकांकडून होताना पाहायला मिळते। सर्वात महत्त्वाचं की ह्या रस्त्याचा, कारण एवढ्या मोठ्या रस्त्याचा DPR तयार करत असताना MSIDCने महापालिकेला इन्व्हॉल्व करून घेणं गरजेचं होतं। महापालिकेच्या काय सूचना आहेत ह्या सर्व ह्याच्या DPRमध्ये इन्क्लूड होणं गरजेचं होतं। की जसं की आम्ही आत्ता म्हणलं की 86 चेंबर्स आम्ही लोकेशन देतो आहे, तसं ह्या 86 चेंबर्स असतील, हे रस्त्याची उंची उचलल्यानंतर काय प्रॉब्लेम होणार आहे, या सगळ्या गोष्टींचा DPRमध्ये इन्व्हॉल्व होणं गरजेचं होतं। पण हे कुठल्याही गोष्टींचा उल्लेख त्याच्यात नाही। आत्ता त्या परत व्हिजिट करून ते सहभागी करून घेण्याचं त्यांचं चाललं आहे। तर आमचं असं म्हणणं होतं की हे महापालिकेला कुठेही याच्यात इन्व्हॉल्व न करता केलं। महापालिकेने रस्ता हा महापालिकेच्या हद्दीत 5 किलोमीटर आहे, म्हणून महापालिकेने याला मंजुरी दिली की रस्ता होतो, याला आमची अडचण नाही की अजूनही रस्त्याबद्दल अडचण नाही। पण रस्ता होत असताना बाकीच्या ज्या गैरसोयी व्हायला लागल्यात, कारण हा रस्ता साधारणपणे आता 20 वर्ष तरी काही अडचण येणार नाही, कारण M40चं कॉन्क्रीट आहे, एवढं हेवी पद्धतीने हा रस्ता केला जातो आहे। तर 20 वर्षानंतरच्या येणाऱ्या समस्या, आत्ता होणाऱ्या समस्या या उद्भवू नये यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील, त्यासाठी महापालिकेने हा रस्ता अडवला। आपल्यासोबत विरोधकसुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांची काय भूमिका आहे? खरं तर हे उशिरा शहाणपण सुचले महापालिकेला, असं एक टीका होते महापालिकेवरती, काय नक्की प्रकार आहे? नक्कीच, कारण पहिला जो डांबरीचा रस्ता होता तोच अतिशय चांगला रस्ता होता। या ॲक्च्युली सिमेंटच्या रस्त्याची गरज नव्हती या रस्त्याला, परंतु महापालिका क्षेत्रामध्ये जवळपास 5-6 किलोमीटरचं सिमेंटच्या रस्त्याची मंजुरी असतानासुद्धा, महापालिकेला या सर्व गोष्टींची जाणीव असतानासुद्धा याचं नियोजन त्यांनी कॉन्ट्रॅक्टरबरोबर करायला हवं होतं काम सुरू करायच्या अगोदर, ते त्यांनी केलं नाही। आणि हा जो पैसा वाया जातो आहे, ही जो वेळ वाया जातो आहे,
तो सर्व नागरिकांचा जातो आहे. नागरिकांनी भरलेल्या टॅक्सच्या स्वरूपातनं जो पैसा उभा राहतोय त्यातनं विकास कामं होत आहेत. हे काय महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या खिशातलं किंवा सत्ताधाऱ्यांच्या खिशातलं हा पैसा नाही, हा नागरिकांच्या खिशातला पैसा आहे जो टॅक्स स्वरूपात दिला जातो आणि त्याचाच विकास कामं होतात. परंतु ह्या सर्व गोष्टींची कुठंही शहानिशा न करता त्यांचे अधिकारी या कॉन्ट्रॅक्टरबरोबर या कामावर कुठंही न ठेवता आता जाणून बुजून रस्त्याचं जवळपास 2.5 ते 3 किलोमीटरचं काम झालेलं असताना जर महापालिकेला आता जाग येत असेल आणि तर ते सोलापूर नागरिकांसाठी दुर्दैवी गोष्ट आहे. कारण आता तुम्ही पाहताय तर इथे ट्रॅफिकची अवस्था किती भयंकर झालेली आहे, धुळीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि सिमेंटच्या रस्त्याचं नियोजन करत असताना खाली म्हणजे त्या रस्त्याच्या खाली ड्रेनेजचं पाईपलाईनचं असू द्या, लाईटच्या वायरच्या असू द्या, नाही तर पिण्याच्या पाईपलाईनचं असू द्या, त्याचं नियोजन महापालिकेने अगोदरच करायला हवं होतं. 3 भाजपचे आमदार सोलापूरमध्ये आहेत, महापालिकेत एक हाती भाजपची सत्ता आहे, पालकमंत्री भाजपचे आहेत आणि मग ते काय करतायत? एकदा तरी पालकमंत्र्यांनी महापालिकेच्या आयुक्तांबरोबर पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली का सोलापूरच्या शहराच्या प्रश्नासंदर्भात? आता इथं एवढा मोठा रस्ता जातोय, इथं बालाजी सरोवरला पालकमंत्री ठाण मांडून असतात. जेव्हा पण सोलापुरात येतात तेव्हा भाजपचं कार्यालय झाल्यासारखं बालाजी सरोवर झालेलं आहे आणि त्याच्यासमोरील रस्त्याची जर ही अवस्था असेल तर पालकमंत्र्यांनी कुठेतरी विचार करायला हवा की आपण सोलापूरकरांना खरंच न्याय देतोय का? आणखी काही पदाधिकारी आहेत प्रहार संघटनेचे. काय भूमिका आहे प्रहारची? प्रहार खरं तर आता सत्तेत आहे, मात्र सोलापूरमधली काय परिस्थिती आहे? हा रस्ता जो आहे तो आता त्याला स्थगिती दिली गेलेली आहे. ऑलरेडी ट्रॅफिक जाममुळे नागरिक हैराण आहेत या भागातले. नाही, मला हा प्रश्न विचारायचा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना. काही अधिकारी तरी गांजा पिऊन बसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. एवढा मोठा 5 किलोमीटरचा रस्ता होईपर्यंत महानगरपालिकेच्या हद्दीत हे लोक का बसले होते? 86 चेंबर कुठे गेले? रस्त्याच्या खाली 86 चेंबर गेल्यानंतर आता ह्यांना जाग येते आणि परत हे रस्ता उघडायचं म्हणजे 174 कोटी रुपये घालून एवढा मोठा खर्च करताय तुम्ही, हे दाखवताय. आणि हे हा ठेका कोणाला भेटतोय? स्थानिक आमदाराच्या भावालाच. सत्ता भाजपची. आत्ता आमचे मित्र सांगितले सर, राज्यात केंद्रात आणि महापालिकेत सत्ता भाजपचे. म्हणजे हे टक्केवारी खाण्यासाठी हा रस्ता बनवण्यात आला का, हा एक प्रश्न आहे. दुसरी एक गोष्ट सांगतो, खरोखर तर हा रस्ता बनवायची गरज नव्हती. देवाभाऊच्या वाढदिवसाला जे मोठमोठे बॅनर लावून खड्डे दाखवले होते, निदान तेवढे खड्डे बुजवले असते तर सोलापूरचा विकास झाला असं म्हणता आला असता. पण ज्या ठिकाणी रस्त्याची गरज नाही आहे त्या ठिकाणी रस्ते बनवायचे. आता तुम्ही बघितलं की हा आसरा चौकामध्ये आपण थांबलेलं आहे. डिमार्ट होऊन येणारा आणि हा जे या ठिकाणी जाणारा रस्ता पूर्णपणे खाली गेलेला आहे. आता हे पाणी आल्यानंतर पावसात हे कुठं सोडायचं? ठेकेदाराच्या घरात सोडायचं का सुभाष देशमुखच्या घरात सोडायचं? हा एक मोठा प्रश्न आहे आम्हाला. अडचण हीच आहे की ज्याची गरज आहे ते देत नाही आहे आणि ज्याची गरज नाही आहे ते मात्र सुरू आहे. हे कुठेतरी थांबला पाहिजे. आपण पाहतोय या ठिकाणी खरं तर सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आमनेसामने होते, मात्र दोघांकडूनही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी ज्या ते झडताना पाहायला मिळते. मात्र याचा सर्वस्वी मनस्ताप जो आहे तो सर्वसामान्य सोलापूरकरांनाच होताना आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामॅन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.